तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या फेसबुकचा रीच किती गेलेला आहे आणि फेसबुक मॉनिटाईज कसं करायचं. तर चला करूया सुरू. प्रोफाईल क्रिएटर असे हे जोडलेलं आहे. जेव्हा तुमच्या इथे येईल ना प्रोफाईल हॅज नो इश्यू, तेव्हा म्हणायचं तुमच्या प्रोफाईलला काही सुद्धा अडचण नाही. म्हणजे नाही का, कम्युनिटी गायडन्स नाही, अजून आपल्याला स्ट्राईक पडलेल्या नाहीत, काय नाही काय नाही. चला चेक करून बघूया. हे फेसबुकचे काय म्हणतात प्रोफाईल पेज. दुसरं पेज आहे, ग्रुप आहे, इश्यू दुसरं काय इश्यू नाही, पेज परफेक्ट वर्क करते. आता आपण वर्क नाही का, हे आपला वीकली प्रोग्रेस म्हणजे काय विषय आहे, तर आपण नाही का ते टास्क देतात ते आपण 2 दिवसात म्हणजे नाही का ते 7 दिवस किती दिवस असतील ते कंप्लीट करायचं असतील. तर त्यांनी आपल्याला सांगितलं क्रिएट 8 न्यू पब्लिक पोस्ट, म्हणजे पब्लिक पोस्ट न्यू क्रिएट करायच्या आणि ते अपलोड करायच्या. ते 8 वेळा करायच्या. क्रिएट न्यू पब्लिक रील करायच्या. किती करायच्यात? 6. तर त्यापैकी आपले 4 कंप्लीट झाल्यात. तर ह्याच्यावरती क्लिक करून बघूया. हॉट माइंड पोस्टच करायचे. तर इथं करू. इथं काय करू आता, मराठी ही नाही त्यामुळे मी आता काय करतो, इथं करतो माय रील इज बेस्ट. इथं फोटो टाकूया एखादा आणि अपलोड करू फेसबुकला. आता फोटो काय सापडत नाही, डायरेक्ट आपण हेच करूया. आपण डायरेक्ट अपलोड करूया, कारण काय इथं सापडत नाही. डायरेक्ट पोस्ट लोकेशन, इथं आपण लोकेशन पण टाकूया. थांबा, टॅग नको करायला कोणाला. लोकेशन टाकू आपल्या इथलं बारामती लोकेशन टाकलं. लोकेशन आलं. नेक्स्ट. आता इथं तो आपल्याला काय आलेला आहे की मॉनिटायझेशन अर्न मनी. तर इथं आपल्याला काय आहे, प्रोडक्ट कोणता असेल त्याची लिंक जोडायची, काय करायचे असेल तर इथं लिंकचं नेम URL टाकायची, इथं आपण टाकून द्यायचं. हे ॲड पार्टनरशिप म्हणजे नाही का, तिथं हसलं आपण म्हणजे पैसे घेत असेल तर तिथं ते बरोबर करायचं, नाही तर नाही करायचं, असा विषय आहे. तर ते पोस्टचं तिथं ठेवलं आहे मी. आता आपण जाणार आहोत आपल्या ह्याच्याकडे, काय त्याला म्हणतात, आपल्या रीलकडे. तर नेक्स्ट आहे आपलं रीच. तर आपलं गेल्या 28 दिवसात म्हणजे 23 जानेवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत आपला रीच एवढा गेलेला आहे 3,13,722 एवढा गेलेला आहे. आणि रीचचा बघा कसा एकदाच वाढला की परत खाली पडला, असं पडत 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 वाढतो, कमी होतो. त्यामुळे रील तुम्ही आहे ना जेवढे मस्त बनवचाल तेवढं तुमच्यासाठी भारी आहे. कारण जेवढा रील तुमच्या खतरनाक असणार ना, चांगल्या, तेवढं तुमचा रीच वाढणार. तर आपल्याला मागच्या 8 म्हणजे महिन्यात 59 म्हणजे $0.59 भेटलेले आहेत. इथं तुम्हाला दिसतात. आता हे आपले पैसे वाढत चाललेत नाही का, वाढत 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 आता इथं वाढत गेलेत. इथं 10, एक दिवसात 10 भेटलेत, परत 9. जसं रील टाकन तसं वाढत जाणार आहे, त्यामुळे रील टाकायचं थांबवायचं नाही. आता ही रील टाकली, ही माझी स्टोरी आहे. ही 5 जणांनी व्ह्यू केली. ही तर मला 1 रुपया पण भेटला नाही. पण आपण बघूया की आपल्या कोणत्या कोणत्या रीलला किती किती रुपये भेटलेत. मी तुम्हाला सगळं ओरिजिनल दाखवतो, म्हणजे नाही का असं
ठेवत नाही, काय 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 दाखवाय नको आपल्या पब्लिकला, काय नाही. आपला मराठी माणूस मोठा झाला पाहिजे, त्यासाठी आपण सगळं दाखवत जातो. हे आता इथं रील दिसतात, पण इथं आपण काय आपल्याला इथं भेटलेलं नाही. पण आपण दुसरं बघूया, आपल्या रीलला बघू. रीलला बघूया. तर इथं व्ह्यूज गेलेले आहेत, पण काय इथं पैसे भेटलेले नाही. आता आपण जाऊ, असू द्या, आपण ह्याच्यात जाऊ, दुसऱ्या ह्याच्यात आपण मॉनिटायझेशन मध्ये जाऊया. मॉनिटायझेशन मध्ये आपल्याला नाही का, इथं बघा, इथं आपल्याला सगळं पेमेंट आहे ना ह्याच्यावरतीच आले. कंटेंट म्हणजे नाही का, आपल्या रील आणि ह्याच्यावरती आपल्याला अजून गिफ्ट कोणी पाठवलेलं नाही, पण आपण सगळं पेमेंट आपल्या रीलवरतीच घेतलेलं आहे. बघा, रीलवरती आपल्याला $0.57 भेटलेत आणि फोटोवरती आपल्याला 0.2 भेटलेत, नाही का. तर तुमची चुकून एखादी रील 100K वर गेली ना, मग तुम्हाला पैसे तिथे दिसतील जास्त. चला, तर असू द्या, हे आता सुरुवात आहे. फक्त तुम्ही कॉपीराईट हे पडून द्यायचं नाही कशाला, आपल्या चॅनलला कॉपीराईट म्हणजे नाही का, इंडियामधलेच आहेत आपले सगळं पब्लिक. ही पोस्ट टाकलेली, ह्याला आपल्याला 0.2 रुपये भेटलेले. व्ह्यूज किती आहेत ह्याला? फक्त 1182 आहेत. तर आपल्याला 2 रुपये भेटलेले ह्याला. आणि त्याला 60 हे आलेत रिॲक्शन, नाही का, लाईक हे आले. त्यामुळं हे एवढे भेटलेत. आपण अजून दुसरी एक बघूया. चला, आपण दुसरा हे बघूया. दुसऱ्या पोस्टला किती रुपये भेटलेत बघू. ह्याला सगळ्याला 0 भेटलेत. ह्याला सुद्धा 0 भेटलेले आहेत. इथं लोड होते. जेव्हा तुमचं एखादी रील खूप व्हायरल जाईल ना, तेव्हा तुम्हाला इथं पैसे पब्लिक नाही का पेमेंट यायला सुरुवात होणार. त्यामुळे तुम्ही थांबू नका, नुसते रील टाकत राहा, कारण एक ना एक दिवस सक्सेस नक्की होणार. तर काही ते येत नाही, असू द्या, पण आपल्याला टोटल पेमेंट आहे ना, हे आपल्या पोस्टला भेटलेले आहेत. इथे आपल्याला 0.57 भेटलेले आहेत. 0.57 रीलला भेटलेले आहेत. पोस्टला आपल्याला एवढं भेटलेलं आहे. इथं आपल्याला काय हे दाखवलेलं आपल्याला, ह्याचं काय नाही एवढं. हे टोटल फॉलोअर्स आपले वाढत चाललेत, म्हणजे नाही का, फेसबुकला आता वाढत चाललेत. म्हणजे असं मगाशी आपल्याला अर्निंगला कमी जास्त होतं, पण आपलं आता कंटिन्यू वाढत चाललेलं आहे. ते वुमेन्स पण आहेत. त्यामुळं असं आजपासून आपण अशा शिव्याच्या रील काय काढणार नाही, कारण शिव्याचे म्हणजे माझ्याकडून काल चुकून मात्रांमुळे मी केली ती, मग शिवी काय वापरलं नाही, अर्धीच हे केली. पण आपल्याला बघा, आपल्या साईडला बारामती साईडचे 53.3 बघतात, पुणे साईडचे 13.7 बघतात, बिजापूरमधले कर्नाटकमधले 6 बघतात, पिंपरी चिंचवडमधले आपल्याला
7 बघतात, कळसच्या इकडचे आपल्याला 0.3 बघतात, माळशिरस साईडचे आपल्याला 3.3 म्हणजे सर्वात जास्त आपल्या बारामतीकडचे बघतात, 2 नंबरला आपल्या पुण्याकडचे बघतात, 3 नंबरला कर्नाटकमधले बघतात, 3 नंबरलाच परत पिंपरी चिंचवडमधले पण बघतात, 4 नंबरला आणि 4 नंबरला कळस आणि माळशिरस म्हणजे इंदापूर आणि आपल्या माळशिरस तालुक्यातले बघतात. टोटल 100च्या 100 आपल्या ह्याच्यातले आहेत. चला तर असू द्या, हे आपलं आहे मॉनिटायझिंगचं. काय पेमेंट येत राहणं, तुम्ही पण रील टाकत राहा. आणि जर तुम्हाला काय अडचण असेल तर मला 100% कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला आहे ना पहिल्यापासून चॅनल उघडण्यापासून लास्टपर्यंत चॅनल कसा हे करायचा नाही का मॉनिटाईज करायचा तोपर्यंत मदत करेन. फक्त तुम्ही आहे ना कमेंट करा, बाकी काय नाही. लाईक करा, नाही तर नका करू, तुमची मर्जी आहे. कारण लाईक केल्याने तुम्हाला उलट माझे व्हिडिओ जास्त दिसतील आणि जास्त मदत होईल. त्यामुळे आहे ना लाईक करत राहा. ही प्रोफाईल तुम्ही जेव्हा असं दिसेल ना ॲक्टिव्ह टिक, तेव्हा तुमच्या ह्याला पेजला काहीच इश्यू नसतोय. त्यामुळे तुम्ही आहे ना केव्हाही असं स्टिक ठेवायचं, म्हणजे नाही का काही सुद्धा अडचण येत ना, काही सुद्धा. तुमच्या ह्याला काही सुद्धा अडचण येत नाही. मॉनिटायझेशन ॲक्टिव्हचं बघा, इथे ॲक्टिव्हेशनचं आहे. हे झाला आता आपला डॅशबोर्डचा विषय. आता आपण खाली बघणार आहोत. खाली काय आहे माहिती का, आपलं कंटेंटचं झालं, कंटेंटचं पण झालं, अर्निंगचं पण झालं. आता हे कमेंट हे केलेले आहेत त्यांनी. ह्याला बघूया, आजीचा आणि आजोबाचा व्हिडिओ टाकलेला, त्याला किती आलेत. ह्याला कमेंट हे आलेले आहेत. ही रील व्हायरल गेलती, माझी फक्त एकच रील व्हायरल गेलती, त्यातूनच माझा चॅनल मॉनिटाईज झालाय. जर तुमची पण एखादी रील 500K वरती गेली ना की तुमचा पण चॅनल मॉनिटाईज होणार, हे 100%. आता इथं माझी ॲप्रॉक्सिमेट नाही का अर्निंग दिसते बघा, एवढी माझी परफेक्ट अर्निंग आलेली आहे. किती आलेली आहे, कंटेंट मॉनिटायझेशन 0.59 एवढं माझ्या अर्निंग आलेलं आहे. चला असू द्या, तुम्हाला जर पुढचा व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमची 100% मदत करेन. तर थँक्यू, धन्यवाद.